मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि शालिनी भक्तिसागर कथा पण हे पण माझं चॅनल आहे आणि शालिनी भक्तिसागर ज्ञान तर तिघी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत कालभैरव जयंतीचा मुहूर्त, कालभैरवनाथाची पूजा, कालभैरवनाथाचे मंत्रपठण, काय काय कशी पूजा करायची आणि उपाय. तर आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण जानकारी घेणार आहोत. कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. एक कमेंट्स तुमचा माझा आत्मविश्वास वाढवतो. तर कालभैरवाय नमः नाही तर जय श्री महाकाल पी केलं तरी पण चालेल. तर हे कालभैरव जयंती केव्हा कधी आहे संपूर्ण जानकारी घेत आहोत. तर कार्तिक कृष्ण अष्टमी म्हणजेच कालाष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. यावर्षी कालभैरव जयंती आली आहे 5 डिसेंबर. कालभैरव जयंतीच्या दिवशी नेमकं काय करावे, कालभैरवाची पूजा कशी करावी, या दिवशी कोणत्या आध्यात्मिक सेवा कराव्या, कोणती मंत्र साधना करावी, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, कोणते उपाय करावे. तर या दिवशी रात्री विशिष्ट मुहूर्तावर विशिष्ट मंत्रोक्त हवन केले जाते. आपली अडकलेली कामे सिद्ध होतात. कोणी जर आपली एखाद्या व्यवहारमध्ये फसवणूक केली असेल, आपल्या घरी चोरी झाली असेल, आपले पैसे कुणाकडे अटकले असतील तर स्वतः कालभैरवनाथ त्यांना दंडित करून ते वठणीवर आणतील. कारण ते न्यायाचे देवता आहे. कारण कालभैरवनाथ हे कठोर शिस्तीचे दैवत आहे. मंत्रोक्त हवन कधी करावे, कसं करावे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणणार आहोत. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली. त्या दिवशी ब्रह्मयोग तयार होत आहे. तर कालभैरव हे मंत्र तंत्राची देवता आहे. त्यामुळे त्या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात. कालभैरवाच्या पूजेने जीवनातील नकारात्मकता दूर होते. वाईट शक्ती, नजर दोष आपल्या जवळ पण येत नाही. त्याचप्रमाणे ग्रहदोष, पीडादोष, आजार, शत्रू, पीडा इत्यादी सर्व संकटांपासून कालभैरव आपलं रक्षण करतात. कालभैरव हा शंकराचा अवतार असून कालभैरव, कालभैरवनाथ, भैरव, बहिरनाथ अशी त्यांची अनेक नावं आहेत. भैरव हा देवीच्या शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्व शक्तिपीठाच्या ठिकाणी भैरवाचं स्थान असतं. त्याचं वाहन शिवाने म्हणजे कुत्रा आहे आणि त्याच्या हातामध्ये खटवांग त्रिशूल आहे. ते रुद्र म्हणजे शिवाचा अवतार आहे. कालभैरवनाथ शिस्तीचे, कठोर शिस्तीचे दैवत आहे. त्यांना खोटं बोललेलं चालत नाही, नाटके अजिबात चालत नाही. मात्र आपल्या भक्तांवर ते नेहमी कृपा करतात. देवांसाठी आपले वडील दक्ष राजा यांच्या हवन कुंडात सती गेली तेव्हा भगवान शिवांना रागावर झाला आणि दक्ष राजाला दंडित करण्यासाठी त्यांनी आपला अंश अवतार कालभैरव रूपात ते प्रकट झाले. कालभैरवांना दक्ष राजाला मग दंडित केले. यावर्षी कालभैरवाच्या जयंतीचा शुभ मुहूर्त 2023 साली कालभैरव जयंती आली आहे. 5 डिसेंबर रोजी तिथीचा प्रारंभ होत आहे. तर 4 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 9:59 तिथी समाप्त होणार आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12:36 या दरम्यान आहे. कालभैरवनाथाची पूजा, आरती, साधना अवश्य करावी. आपण ती घरी देखील करू शकतात. जवळपास कुठे कालभैरवनाथाचे मंदिर असेल तर मंदिरात जाऊन करावी. कालभैरवनाथाची जी मंत्र साधना केली जाते ती निश्चित काळात केली जाते, म्हणजेच या दिवसाच्या 8व्या प्रहारात केली जाते. कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथाची पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. आपल्या जवळपास कुठेही कालभैरवनाथाचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. कालभैरवनाथांना एक नारळ, काळी तीळ, उडीद अर्पण करावे. त्यासोबत थोडीशी खडीसाखर ठेवावी. शक्य झाल्यास कालभैरवनाथाची आरती नक्की म्हणावी. आपल्या जवळपास जर कुठे कालभैरवनाथाचे मंदिर नसेल तर आपण ही सर्व पूजा घरामध्ये करावी. कालभैरव जयंतीच्या दिवशी कोणती स्तोत्र मंत्र पठण करावी. तर या दिवशी कालभैरव अष्टकांचे 11 पाठ अवश्य करायचे आहेत. 11 नाही जमले तर एक पाठ कमीत कमी मनापासून करावा. त्यानंतर ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षीमामृतात् या महामृत्युंजय मंत्राचा शक्य होईल तितका पाठ करावा. त्याप्रमाणे या दिवशी भैरवनाथाच्या संकटनाशन अतिशय प्रभावी असा मंत्र
ओम होम शम गम गम शम खम महाकाल भैरवाय नमा. या मंत्राचा शक्य होईल तितकं पठण आपणास अवश्य करायचं आहे. या सर्व स्तोत्र आणि मंत्राच्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी देऊन देईल. तर दिवसभरात केव्हा पण आपण हे मंत्र साधना अवश्य करावी. रात्री मात्र निश्चित काल मुहूर्तावर आपला एक विशिष्ट हवन सेवासुद्धा करायची आहे तुम्हाला. काल भैरव जयंतीच्या दिवशी काल भैरवनाथाची हवन सेवा कशी करावी. प्रथम बघूया हवनासाठी सामग्री काय लागेल आणि हवनाची पद्धत कशी राहील. हवनाची सामग्री होम कुंड किंवा मातीची कुंड, समिधा किंवा नारळाच्या शेंड्या, शुद्ध दूध, 1.25 पावशेर अख्खे उडीद आणि 50 ग्रॅम काळे तीळ. हवनाची पद्धत काल भैरव जयंतीच्या दिवशी रात्री 11:40 तर 12:33 या वेळेत हवन करावे. प्रथम देवाजवळ दिवा लावावा, होमकुंड प्रज्वलित करावे, चमच्यामध्ये शुद्ध तूप घ्यावे, 11 वेळा श्री स्वामी समर्थ शिवाय म्हणून स्वाहाकार करावा. चमच्यामध्ये किंवा हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यावे आणि ओम श्री काल भैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा. हा स्वाहाकार कमीत कमी 21 वेळा करावा. ओम होम शम गम गम शम खम महाकाल भैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा. हा स्वाहाकार देखील कमीत कमी 21 वेळा करावा. ओम शांती महाकाल भैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करावा. हा स्वाहाकार कमीत कमी 21 वेळा करावा. शेवटी 1.25 पावशेर अख्खे उडीद थोडेसे हातात घ्यावे किंवा चमच्यामध्ये घेऊन ओम काल भैरव अष्टक म्हणून स्वाहाकार म्हणा करावा आणि मग स्वाहाकार कमीत कमी 21 वेळा करावा. हवनाचे महत्त्व. काल भैरवनाथ हे दृष्टी प्रविष्टीने कठोर शासन करण्यासाठी अवतरलेले होते. काल भैरवनाथाची अशा पद्धतीने सेवा केल्याने आपली जर एखाद्या व्यवहारात फसवणूक झाली असेल, आपल्या घरी चोरी झाली असेल, आपल्या घरी चोरी होऊ नये, एखाद्याकडे आपले पैसे अडकले असतील तर ते सुद्धा वापस भेटतील. हे सर्व मंत्र स्तोत्राने नोकरी व्यवसायांच्या ठिकाणी कोणी आपल्या मुद्दामहून त्रास देत असेल, सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी हवनाची राख कशी वापरावी. हवनाची राख दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या आजूबाजू आवारात जो परिसर असेल तिथे पसरून टाकावी. यामुळे वाईट शक्तीपासून, वाईट नजरेपासून, वाईट चोरांपासून आपले संरक्षण होईल. आणि कालाष्टमीला काल भैरवनाथाची सेवा करणे महत्त्वाचे आहे. कालाष्टमीला काल भैरवनाथाची सेवा करण्याचे अनेक महत्त्व आहेत. या दिवशी काल भैरवनाथाची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा होते, राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो, ग्रहदोष पीडादोष कमी होते, आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदते. कालाष्टमीला करावायचे उपाय. कालाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला चपाती, त्यावर थोडीशी साखर अवश्य द्यावी. असे केल्याने शनिदेवाची कृपा होते. शक्य झाल्यास या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने ग्रहदोष पीडादोष कमी होईल, आपल्या घरातील सुख शांती समाधान नांदेल. आपल्या जवळपास कुठे काल भैरव मंदिर असेल, मंदिरात जाऊन भैरवनाथांना शेंदूर, तेल आणि नारळ अवश्य अर्पण करावे. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी याचकाने म्हणजेच भिकाऱ्याला अवश्य दान करावे. काल भैरवनाथ भौतिक सुखाचे देवता आहेत. काल भैरवनाथाची भक्ती केल्याने आपल्याला भौतिक सुख लाभते. काल भैरवनाथाची कथा. काल भैरवनाथाची उपासना केल्याने किंवा काल भैरव अष्टकाचे नुसते पठण केल्याने भूतबाधा, पिशाचबाधा करणे किंवा बाहेरच्या जगात त्यापासून आपले संरक्षण होते आणि शत्रुपीडेपासून सुद्धा आपले रक्षण होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष कुठलीही समस्या असेल, आर्थिक समस्यांचे निवारण होते. जर कुठे फसवणूक झाली असेल, शत्रुपीडा असेल, कुठे पैसे अडकले असतील, तर आपले कर्ज घेतले असेल कोणी, तर ते उसने पैसे घेतले असतील तर ते सुद्धा तुम्हाला मदत होईल फेडायला. आणि तो मनुष्य पैसे देत नसेल तर अशाही समस्या दूर होतील. त्याप्रमाणे घरादारात शत्रू निर्माण होणे, सर्व गोष्टींचा आपापल्या जीवनामध्ये त्रास होत असतो. आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतात तर त्याचे मूळ कारण असते पितृदोष. काल भैरवाष्टकाच्या पठणने पितृदोष देखील नाहीसा होतो. त्यासाठी आपल्याला काल भैरवनाथाची साधना, उपासना अत्यंत जरुरी आहे. काल भैरवाष्टक अत्यंत प्रभावी स्तोत्र, छोटे स्तोत्र आहे. स्तोत्र आपण सिद्ध करावे, त्याचे रोज पठण करावे. नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, अडथळे असतील, त्याचे निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. काल भैरव कोण आहेत? काल भैरव हा भगवान शंकराचा 5वा अवतार मानला जातो. तर हा 5वा अवतार भगवान शंकराचा काल भैरव आहे. क्रोध भैरव, चंड भैरव, प्रचंड भैरव, उन्मंत भैरव, असमारक भैरव त्याची रूपे आहेत. प्रथम दर्शनी त्यांचं रूप उग्र असलं तरी भक्तांच्या हाकेला ते धावून जातात. श्याम वर्णाचे असून त्यांना 4 हात आहेत. त्रिशूल, खडक, खापर, चौथ्या हातामध्ये ब्रह्मदेवाचे
मस्तक आहे त्यांनी धारण केलेले आहे. त्यांचे वाहन कुत्रा असून वेशभूषा भगवान शंकरासारखी आहे. संपूर्ण अंगावर चिताभस्म लावलेले आहे. कमरेभोवती व्याघ्र धारण केलेले आहे. वाघाचे कातळे, गळ्यात रुंड माला धारण करणारे काल भैरव प्रथमदर्शनी कुणाच्याही मनात भीती उत्पन्न करतात आणि म्हणूनच त्यांना उपासना करणाऱ्याला शत्रुपीडेचे भय राहत नाही. कालभैरवाची उत्पत्ती, अवताराची उत्पत्ती कशी झाली आहे? एकदा देव सभेमध्ये ब्रह्मदेवाने गर्माने उन्मंत होऊन भगवान शंकराची निंदा केली. अर्थात ते निंदे मागून देखील कालभैरव या अवताराची उत्पत्ती व्हावी ब्रह्मदेवाला उद्देश होता. भगवान शंकर क्रोधित झाले. ब्रह्मदेवाचा अहंकार नाहीसा करण्यासाठी त्यांनी कालभैरवनाथाचा अवतार घेण्याचा निश्चय केला. त्याचा परिणाम भूकंप झाले आणि प्रचंड वादळ गुंजू लागले. समुद्रात प्रचंड लाटा उचलू लागल्या. सर्वत्र आकार उडाला. देव दानव सर्व भीतीने थरथरात कापू लागले आणि अचानक कुत्र्यावरती अरुण झालेली एक महाकाय आकृती आकाशातून उत्तीर्ण झाली. तिचे राऊत रूप पाहून सर्वजण भयभीत झाले. तो कालभैरव क्रोधाला झालेल्या डोळ्यांनी त्यांनी ब्रह्मदेवाचा शोध घेतला आणि हातातली लखलखी त्रिशूलने त्याला छिरछेद केला. पाचमुखी परमेश्वर म्हणून ओळखले जाणारे ब्रह्मदेवाचे 4 मस्तक परत जोडले गेले. ब्रह्मदेवांनी भगवान शंकराची क्षमा मागितली आणि काशीच्या कोतवल म्हणून भगवान कालभैरवाची त्यांनी नियुक्त केली. या कालभैरव जयंतीला आपल्याला ही संपूर्ण सेवा करायची आहे. तर कालभैरवाची पूजा कशी करावी? कालभैरवाची पूजा मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आणि सर्व काही सांगितले. तर कालभैरवाच्या दिवशी तुम्ही पूजा अर्चना मंदिरात जाऊन नारळ, खडी साखर, काळी तीळ नक्की घेऊन जायची आहे आणि त्या दिवशी काळा कुत्रा जर दिसला तुम्हाला तर त्याला तेल लावून पोळी आणि त्यात थोडी साखर, काळी तीळ नक्की द्या. म्हणजे आपल्या घरातील इडापिडा सर्व काही दूर होईल. तर मित्रांनो, ही राहिली कालभैरव जयंती. कालभैरव जयंती तुम्हाला काय काय उपाय करायचे, सेवा कशा करायच्या, कुठले मंत्र स्तोत्र बोलायचे, तर तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर एक लाईक नक्की करा आणि जय श्री स्वामी समर्थ करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल.